12वे 40+ क्रिकेटचे जे आमचे मान्यवर आहेत जे पॅव्हिलियन मध्ये बसलेत त्याने आमच्या समालोचन कक्षात येण्याची विनंती करावी. कितना दूर जर शॉर्ट प्लेअरने खेळत असाल तर 2 षटकांमध्ये तुमचा खेळाडू आला पाहिजे असे आयोजकांकडे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. अदरवाईज तुम्हाला शॉर्ट प्लेअरनेच खेळावं लागणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी. 2 ओव्हर मॅच चालू करा. गुरु अंपायर आमचे गुरु पंच आजच्या दिवसात लाभलेले आपल्या सर्वांचे लाडके गुरु. आज जबरदस्त निर्णय त्यांच्याकडनं आपल्यापर्यंत पोहोचवले गेले. जबरदस्त कार्य त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. रघु प्लीज मैच चालू करा. रघु साहब मैच अगर कोई प्लेयर अगर अभी टाइम पास कर रहा है आप रन का पेनल्टी दे सकते हैं. मैच चालू करना है प्लीज. बार बार लोग फील्डिंग लगाने में टाइम पास नहीं करें. अंपायर प्लीज गिव अ कॉल. प्लीज बैट्समैन डिस्टर्ब होता है. मैच चालू करण्यात यावी लवकरात लवकर. आणि स्ट्राईकला येतो विक्रम थापा आणि नॉन स्ट्राईकला अंकुश ज्याने आजच्या स्पर्धेमध्ये 2 हाफ सेंचुरीज ठोकलेले. आपल्या संघासाठी एक उपयुक्त असा हा खेळाडू. मात्र आता गोलंदाजीसाठी तयार आहे ते म्हणजे सिमोन अंकल. पहिले षटक राईट ओव्हर द विकेट टप्प्यावरती समारस फुलातून कव्हर ड्राईव्ह आणि ही खासियत आहे नजर आणि पदलालित्य. निश्चितच याचं कॉम्बिनेशन मागच्या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. अप्रतिम फटका विक्रम थापा. पहिल्या चेंडूवरती एक धावाने सुरुवात झालेली आहे गावदेवी सानपाडा संघाची. आता मात्र अंकुश ते तर्रार फलंदाज आक्रमक फलंदाज. पाहूया अंकुशला सिमोन अंकल कसे रोखतायत ते पाहण्यासारखं असणार आहे. सीवूड सेक्टरचा हा खेळाडू आणि SG11 साठी खेळतोय. थोडासा चेंडू लेग स्ट्राईकच्या बाहेर टाकला गेला आणि अवांतर पुकारा केला जातोय. दंडित केलं जात आहे पंचांकडनं. 1 चेंडू आणि 2 धावा. पहिलं षटक मार्गस्थ निर्णायक षटक असणार आहे हे कारण की 4 षटकांचा सामना 24 चेंडूचा सामना. सरळ दिशेला आले चेंडू फिरकावून दिलेला आहे. सीमा रेषे बाहेर जातोय. षटकार झेल सुटतोय आणि झेलचं रूपांतर होतोय 6 धावांवरती. अंकुश सारख्या तेच तर्रार फलंदाजाचा झेल सोडलाय आणि मला वाटतं हे आमचे लुईस साहेब आमच्यापर्यंत पोहोचवताना दिसतंय. तिसऱ्या मॅच मध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये 6वा हा झेल सुटतोय आणि हेच आहे वैशिष्ट्य या रबर ऑफ क्रिकेटचं की प्रत्येक संधीचं सोनं करायचं. आलेल्या संधीला ग्रॅब करायचं आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय. बॅक टू बॅक दुसरं जीवनदान आणि आता मात्र कल्पित आहे तो म्हणजे दीपक. पाहूया दीपक कुठेतरी नाराज असताना आलेल्या झेलचं मध्ये रूपांतर करण्यात आलं नाही. अंकुश सारख्या तेच तर्रार आक्रमक खेळाडूला त्यांनी निश्चितच दुसरं जीवनदान दिलेलं गेलेलं आहे. सिमोन अंकल लाजवाब बॉलिंग यार लाजवाब. आणि याला म्हणतात लाईन अँड लेनचा बादशाह आणि तो बादशाह आहे म्हणजे आजच्या दिवसातील सिमोन अंकल सिमोन फर्नांडिस. आकूट टप्प्याचा चेंडू असा जर दिला तर अंकुश सोडणार आहे. सीमारेषा बाहेर जातोय. षटकार नंबर 1. अंकुशच्या बॅट मध्ये कुठेतरी चेंडू टाकण्यामध्ये झालेली दिरंगाई. दुसरा षटकार येतोय. एक षटकार म्हणजे कॅच होता झेल होता परंतु झेलचं रूपांतर षटकारामध्ये झालं. परंतु हा लाजवाब फटका आला तो अंकुशच्या बॅट मधून. आकूट टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर्सला सीमारेषा बाहेर धाडून दिला अंकुश याने. धाव संख्या ऍडी किती झाले 14. 4 चेंडू आणि 14 धावा. त्या 2 जबरदस्त असे फटके अंकुशचे. आकूट टप्प्याचा चेंडू आणि धाव घेण्याचा प्रयत्न जवळजवळ अर्ध्या विकेट पर्यंत धावत गेल्या होता विक्रम थापा परंतु सपसेल नकार दिलाय.
तो म्हणजे अंकुशने शेवटच्या चेंडूवरती काहीतरी गेम प्लॅनिंग दिसतोय. मोठा प्रहार त्याच्या बॅट मधून येतोय का पाहूया. आणि आता कमाल असेल सिमॉन फर्नांडिस यांची. ज्या चेंडूचे प्रतीक्षेत होता तो मिळालेला षटकार नंबर 3 अंकुशच्या बॅट मधून. धाव संख्या झाली ती 20 ना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20. सामन्याला कोणती दिरंगाई होणार नाही. पंच आपले डिक्लेरेशन आणि आपला निर्णय ठेवायचे आहेत. पटकन सामन्याला सुरुवात करायची आहे जेणेकरून ते विलंब होणार नाही. पहिल्या षटका समाप्तीनंतर 20 धावा बिनबाद 20. अंकुश पाहण्यासारखा असेल या सामन्यामध्ये पण अर्धशतक ठोकतोय का. हॅट्रिक होणार जर आता या सामन्यामध्ये जर त्यांनी अर्धशतक ठोकलं तर. सतीश सर प्लीज थोडस बाजूला व्हायचंय. धावा झाले तर 20 धावा. आता तेच तर गोलंदाज 7व्या रफ्तारचा राजा या सीवूड 11चा अजय ठाकूर मिड विकेटला मारला. परंतु झेल होतोय का झेल सुटतोय आणि परिवर्तन. राजेश जोपर्यंत चेंडूच्या मागावर जाईल चेंडू सीमारेषा ओलांडून गेलेला आहे. संधी होती पहिल्या चेंडूवरती अडकवला होता तो म्हणजे विक्रम थापाला. या दरम्यान धाव संख्या 4 ने वाढते ते 24 धावांवरती मजल मारतोय सानपाडा गावदेवी संघ. अप्रतिम फलंदाजी. संधीचं सोनं करावं लागेल. जे ऍडव्हान्टेजेस आहे ते तुम्हाला घ्यावे लागणार आहे. अदरवाईज तुम्ही या सामन्याच्या बाहेर जाऊ शकता. पुढच्या फेरीमधून तुम्ही बाद होऊ शकता. उपांत्य फेरीचा सामना आता मात्र ज्या फटक्यासाठी ओळखला जातो विक्रम थापा. झेल सुटतोय आणि किती धावा. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाही अंकुश याने कारण की स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचा आहे. पहिल्या षटकामध्ये अंकुश याने 18 धावा ठोकल्या होत्या 3 षटकारांच्या साह्याने. आता मात्र दुसरे षटक मार्गस्थ आहे. धाव संख्या झाली होती म्हणजे 25. 1 धावच आली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती झेल सुटला 1 धावेवरती आणि तिसरा चेंडू येतोय अंकुशच्या बॅट मधून. पाहूया कसा फटका असणार आहे. लो फुल टॉस चेंडू आणि हा कारगर ठरतोय इफेक्टिव्ह ठरतोय. अंकुश सारख्या खेळाडूला थांबवलं. दुसरा धाव घेण्याचे प्रयत्न आणि आता आणखीन एक गुणदंड. 3 धावा. 2 धावा तर धावून काढल्या होत्या. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये जाऊन विसावते. धाव संख्या 3 ने वाढते ती म्हणजे 28-28. 9 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्या तर 28 धावा. पुन्हा एकदा अंकुश तयार आहे. गोलंदाज तयार अजय ठाकूर. पाहूया तोच तर्रार परंतु तेवढाच कणखर खेळाडू आहे. संधी करावी लागली होती परंतु 4 धावा. चेंडू जातोय नो बॅट लँड मध्ये 1 बाउंस सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी धाव संख्या 4 ने वाढते ती 32. अंकुशने आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार. त्याच्या 32. टप्प्याचा चेंडू बेरकावून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. पुन्हा एकदा बॅक टू जबरदस्त बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. पहिला चौकार त्यानंतर दुसरा षटकार. धाव संख्या 38. अंकुश पुन्हा एकदा 50 कडे वळताना दिसतोय. 8 चेंडू आणि 38 धावा. 31 धावा. 8 चेंडू आणि 31 धावांवरती मजल मारतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चेंडू जातोय. 4 धावांसाठी जातोय का. यस पंचायतचं डिक्लेरेशन येत. या 4 धावांनी धाव संख्या वाढते ते 9 चेंडू आणि 35 धावांवरती अंकुश पोहोचतोय. धाव संख्या किती आहे 42. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा. कुठेतरी SG11 ला अंकुश हे घोंघवणार वाद थांबवावं लागेल. कोणता गोलंदाज थांबवेल ते बघण्यासारखं असणार आहे. आता मात्र मनोज ने आजच्या या स्पर्धेमध्ये खूप छाप सोडलेली आहे. कमबॅक करून देतोय का. विविधता आहे त्याच्यामुळे गोलंदाजीमध्ये. टप्प्यामध्ये निश्चितच आपल्याला विविधता पाहायला मिळते. गती परिवर्तन तर निश्चितच आहे परंतु त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळते ते त्याच्याकडे असलेला वळणदारपणा आणि एक गेम स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. ते बघण्यासारखं असेल. 38 धावा. किती झाले 42 ना 42. अंकुश किती 35 ना.
अंकुश 35 धावांवरती, उर्वरित 15 धावांची गरज आहे तिसरं बॅक टू बॅक षटक करण्यासाठी. अर्धशतक पाहूया. या स्पर्धेतील कमाल केली अंकुश याने. एक प्रभावशाली फलंदाज, एक इफेक्टिव्ह बॅटर म्हणून तो या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राईट राऊंड द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न. मला वाटतं लेग बायच्या स्वरूपात ही धाव असते का बघूया. अंपायरचं डिक्लेरेशन आपल्यापर्यंत पोहोचतंय का. यस, लेग बाय. कृष्णा गुरु आहे ना, अंपायर कोण आहे? गुरु रघु पंचांच्या, मुख्य पंचांच्या भूमिकेत रघु सर. एक धावेने धाव संख्या वाढते, ती म्हणजे 43. आता मात्र खूप अवांतर चेंडू, वाईट +1 अशा 2 धावा येतील. धाव संख्या किती झाली आहे? 45. 45 धावा दिले. असलम भाई यांचं आगमन झालेलं आहे पुन्हा एकदा. आणि एक चांगला फटका येतोय. धाव संख्या 4 ने वाढते, ती म्हणजे नाही, चांगले क्षेत्ररक्षण. थोडस अडथळा आला तिथे, थोडस चेंडू. धाव संख्या 2 ने वाढते, ते म्हणजे 47. अंकुश पुन्हा एकदा तयार आहे. अंकुशच्या धावा दिले तर 37. पुन्हा एकदा थोडासा आमिर आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाही अंकुशने. धाव संख्या अंकुशची झाली 38 आणि संघाची धाव संख्या 48. तिसरं शतक मार्गस्थ, परंतु क्या जबरदस्त टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो म्हणजे मनोज कदम, आणि ही स्पेशालिटी आहे त्याची. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. आता मात्र चेंडू जातोय मयेकर साहेबांच्या हातून. झेल सुटतोय का झेल सोडला हे बघण्यासारखं असणार आहे. आणि तो झेल होता विक्रम थापाचा, कारण की 50+ हा खेळाडू आहे. परंतु मयेकर साहेब असं करणार नाही, प्रयत्न करतात ते शेवटपर्यंत. 49. आखूड टप्प्याचा चेंडू मात्र 50 धावा, 50 झालेले आहेत. 39 धावांवरती खेळत होतो अंकुश. संघाच्या धावा झाल्या त्या 50, आणि आजच्या दिवसातलं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 50 धावा तब्बल या SD विलियमच्या विरुद्ध ठोकतोय तो म्हणजे हा संघ, म्हणजे गावदेवी सांगपाडा संघ. 50 धावा. लो फुलटो चेंडू अंकुश धरून देतो. अप्रतिम लो फुलटॉस चेंडू, जो कारगर चेंडू समजला जातो या रबर बॉल क्रिकेट मध्ये. धाव संख्या झाली ती 56 आणि अंकुश पोहोचले ते 45 धावा. आजच्या दिवसातील तिसरं अर्धशतक, बॅक टू बॅक अर्धशतक होत आहेत का पाहूया. किती जबरदस्त खेळाडू आहे तो बघा. अंकुश आपल्या संघासाठी अप्रतिम फलंदाजी करताना दिसतोय. सिंगल हँडेडली किल्ला लढवतोय. आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा उभा करण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि आता मात्र प्रतीक्षा आहे आम्हाला 50 धावांची का होणार का, हॅट्रिक होणार का अर्धशतकाची, ते बघण्यासारखं असणार आहे. गोलंदाज तेच तर्रार राजेश पाहूया रोखतोय का. 56 धावा संघाच्या, 45 धावा आहेत त्या अंकुशच्या. उर्वरित शेवटचं षटक, 4थं षटक टाकण्यासाठी राजेश तेच तर्रार गोलंदाज. 4 षटकांचा सामना, 4 षटकांचा सामना आहे सेमीफायनलचा. फायनलचा सामना आपण 5 षटकांचा खेळू असं आयोजकांकडनं कळवण्यात आलंय. आखूड टप्प्याचा चेंडू आणि मात्र चेंडू परफ्यूम डिलिव्हरी टाकण्यात यशस्वी ठरतोय राजेश, आणि यशस्वी ठरतोय. उर्वरित 5 चेंडू, 56 धावा झालेल्या आहेत. पाहूया विक्रम थापा, एक तेज तर्रार फलंदाज आहे तो, पण कसा रोखतोय तो पाहूया. विक्रमला गोलंदाज राजेश. पुन्हा एकदा 5 चेंडू, पहिल्या चेंडू मध्ये तर यशस्वी ठरलाय गोलंदाज राजेश. सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू डॉट बॉल आहे, आउट नाही आहे. विक्रम थापा आप खडे राहू वापर.
बॉल डॉट है, अंपायर के कीपर के हाथों में बॉल गया, बॉल डेड है, डेड हो गया और डॉट बॉल है। मैच चालू कीजिए फटाफट, मैच चालू करा। बॉल डेड है, कोई चतुराई नहीं है, बॉल बराबर है। अंपायर आपका डिसीजन, स्ट्राइक पे विक्रम थापा। जर कीपरच्या हातून चेंडू सुटला तरच तुम्ही धावू शकता, अदरवाईज तो बॉल डॉट केला जाणार आहे कन्सिडर, हे लक्षात ठेवायचं प्रत्येक कर्णधाराने। चतुर्वेळी क्रिकेट आपल्याला चालणार नाही आहे। 56 धावा, उर्वरित 4 चेंडू कसे असेल राजेश यांचे बघण्यासारखे असतील। पुन्हा एकदा मिड विकेट डीप स्कोर लेगला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय, कुठेतरी नाराजी आणतोय तो अंकुशला, तो म्हणजे स्ट्राईकच्या शोधात आहे अंकुश, परंतु बॅट वरती बॉल व्यवस्थित घेता येत नाही विक्रम थापाला। निर्णायक षटक आहे आणि चांगला षटक हाताळतो तो राजेश, ज्या खेळाडूला स्ट्राईक वरती ठेवायचं त्या खेळाडूला स्ट्राईक वरती ठेवलेले आहे। आता पाहूया कशी कसा गेम प्लॅनिंग हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील का। एकीकडे गोलंदाज आहे, दुसरीकडे फलंदाज आहे, विक्रम थापाला रोखतोय का आणि विक्रम थापा स्ट्राईकचे रोटेट करतोय का पाहूया। आता मात्र मिड विकेटला चेंडू जातोय, कॅच मिड विकेटला झेल सुटतोय आणि एक धावेने आता मात्र उर्वरित 2 चेंडू मध्ये 5 धावा, जे अर्धशतक आजच्या दिवसातील हॅट्रिक अर्धशतक होतंय का पाहूया। अंकुश मैदानात खूप जबरदस्त फलंदाजी करतोय, धाव संख्या झाली ती 58। ओ काय जबरदस्त फटका आजच्या दिवसात, हा खोदून काढलेला फटका आहे आणि 50 होत आहेत। बॅक टू बॅक मित्रांनो, टाळ्या वाजल्याच पाहिजे या खेळाडूसाठी, कारण की ही स्पर्धेतील त्यांच्या तिसरी हाफ सेंचुरी आहे। जबरदस्त 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 जबरदस्त, आणि हा फटका पण लास्ट जवाब होता। ज्या रिजन मध्ये कोणता खेळाडू उभा नसतो त्या रिजन मध्ये तो चेंडू धाडून दिलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू फिरकावून दिला षटकारांसाठी, आणि आपलं या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक नोंदवतोय तो म्हणजे अंकुश। पुन्हा एकदा त्याच रिजनला चेंडू सीमा रेषेबाहेर, षटकार नंबर 2। हेलो, और ये लगा है छक्का, ठा 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 ठा। 70 धावा झाल्या, 71 धावांचं लक्ष्य असणार आहे, ते म्हणजे Z11 कुठेतरी अडचणी। 4 षटकारामध्ये 71 धावा, आणि अंकुश यांनी कमाल केली या स्पर्धेमध्ये, खूप जबरदस्त ताकद दाखवलेली आहे। सिंगल हँडेडली हा खेळतोय, प्रत्येक सामन्यामध्ये आपलं अर्धशतक पूर्ण करतोय आणि तेही कमी धावांमध्ये। मित्रांनो जबरदस्त असा संघ डाकवे साहेबांचा, हा संघ संजय डाकवे साहेबांचा आज आगमन नाही आहे, परंतु त्यांचा संघ फुल भरारीत खेळतोय। 71 धावा, 71 टू विन, 24 चेंडू 71 धावा इक्वेशन। मागच्या सामन्यासाठी पण आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अंकुश यांना देण्याचं बाकी आहे, हे लक्षात झालं ना। ओके ओके, संतोष पळशीकर साहेबांचं पण इथे आगमन, त्यांच्या मुलीला त्यांच्या कन्येला इथे घेऊन आलेले आहेत। काय नाव आहे तिचं? स्वराचं पण इथे आगमन झालेलं आहे, तिचं पण हार्दिक स्वागत करतो। आणि हेच वैशिष्ट्य आहे आपल्या मुलांना घेऊन येणं, आणि स्वराचा आपण यथोचित सन्मान सत्कार केला जातोय। संतोष पळशीकर, स्वरा यायचं, स्वरा आमचे नईमबाई चौगुले साहेबांच्या हस्ते तिला पुष्पगुच्छ देऊन तिला सन्मानित केलं झालं पाहिजे। टाळ्या वाजवा मित्रांनो या मुलीसाठी, आजच्या दिवसातील ही पहिली मुलगी या स्टेजवरती येते, छोटी चनीची मुलगी।
तिकडनं संतोष या झेल सुटलेला आहे, परंतु स्ट्राईक चेंज झालेली आहे. मला वाटतं हा झेल सोडलाय का सुटलाय मला माहित नाही, परंतु हा 50+ चा खेळाडू आहे आजच्या दिवसात. कारण की मागच्या सामन्यामध्ये आणि मागच्या काही टुर्नामेंट्स मध्ये अप्रतिम खेळ करतोय तो सलीम. अप्रतिम असा हा व्यक्तिमत्व. 50+ चे हे खेळाडू आहेत आणि या खेळाडूकडनं खूप अपेक्षा आहेत SD11च्या. कारण की मागचे जे सामने पाहिले तर सलीम भाई यांनी मनोजची बॅट कुठेतरी शांत होती, परंतु सलीम भाई यांनी आपलं काम करून गेला होता. तेच तर चेंडू आणि तेच तर फटका सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाऊन थांबणारा षटकार नंबर 1 येतोय तो मनोजच्या बॅट मधून. धावा झाल्या 2 चेंडू 7 धावा. सुरुवात झालेल्या प्रत्युत्तर देण्यासाठी SD11 मात्र त्यांना रोखण्यासाठी तयार आहे गोलंदाज गावदेवी सांतपाड्याचा हरीश. पहिला चेंडू सिंगल कॅच सुटली, झेल सुटला संतोष तांबोळी यांच्याकडनं आणि दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार येतोय तो म्हणजे मनोज कदम, एक अष्टपैलू खेळाडू. तिसरा चेंडू कसा असेल तर पाहण्यासारखा असेल. लो चेंडू, लो फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि सलीम भाई यांना बाद करण्याची संधी हुकली गेली. पुन्हा एकदा चान्स आहे का आणि सलीम यांना जावं लागेल धावचीतचा बळी करून गेलेल्या मनोजांनी धावचीतच्या स्वरूपात बाद केलंय. सलीम भाई यांना धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठेतरी मिसकम्युनिकेशन आणि भुर्दंड होतोय. धावचीतचा स्वरूप पहिला फलंदाज बाद होतोय. 1 धावेने धावसंख्या वाढते ते 8. 3 चेंडूचा खेळ झाला, धावा झाले ते 8. आता मात्र दीपक मैदानात येतोय. काही दिवसांपूर्वी यांचे दिवंगत वडील या जग सोडून गेले आणि दीपक आता मात्र फलंदाजीसाठी. आणि क्रिकेट एक सॉलिड माध्यम आहे. या दुःखद घटनेमध्ये कुठेतरी मलम लावण्याचं कार्य करत असतो तो हे क्रिकेट. तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार हरीश आणि चेंडू जातो तो लॉंग ऑनच्या दरम्यान. अंकुश तिथे तत्पर आहे. चांगला प्रयत्न, चांगले धावा अडवल्या. 4 धावांचं 2 धावांमध्ये केलेलं गेलेलं हे रूपांतर अप्रतिम क्षेत्ररक्षणाची आपल्याला चुणूक पाहायला मिळाली ती म्हणजे अंकुश कडनं. या 2 धावेने धावसंख्या झाली ते 10. मनोज खूप फरारीत आहे या आजच्या स्पर्धेमध्ये. खूप जबरदस्त फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या मनोज कदम. वो क्या बात है यार, लाजवाब स्टँड अँड डिलिव्हर. समोर चेंडू दिला तर मनोज सोडणार नाही. धावसंख्या 6 ने वाढते ती 16 धावांवरती जाऊन विसावते. अप्रतिम षटकार नंबर 2 मनोजच्या बॅट मधून येतोय. लाजवाब. मनोजला जर तुम्ही असे चेंडू दिलात तर तुम्हाला मनोज खाऊन टाकेल, तुमची गोलंदाजीचं पृथक्करण विसरून टाकेल आणि धावा झाल्या तर 16. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती हरीश. पुन्हा एकदा थोडासा रूम बनवतोय बॅटिंग करताना पाहायला गेलं तर. आता मात्र एकच धाव घेणार कारण की स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार आहे. धावसंख्या पहिल्या षटकानंतर 17 धावा. 71 धावांचं भलं मोठं लक्ष आहे आणि 17 धावांची सुरुवात, जी सुरुवात पाहिजे होती SD11 संघाला, ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मनोजच्या बॅटिंग मधून. आतापर्यंत मनोजच्या बॅटिंग मधून पाहायला मिळते. धावसंख्या 17 तर 18 चेंडू आणि 54 धावा. 18 चेंडू आणि 54 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे 18 धावांची गरज आहे. समीकरण आपल्याला पाहायला मिळते. लुईस साहेबांनी आम्हाला समीकरण पण आमच्यापर्यंत पोहोचवलं. आता मात्र समीकरण जे मैदानात आहे ते कोण कसं रोखते आणि कोण कसं बनवते ते बघण्यासारखं असणार आहे. एकीकडे आहे तो फलंदाजी करणारा संघ SD11, दुसरीकडे गोलंदाजी करणारा
सानपाडा गावी देवी संघ. अंकुश गोलंदाजी, ज्याने चांगली उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी या स्पर्धेमध्ये केली, आता मात्र गोलंदाजीसाठी मैदानात येतोय. निर्णायक षटक असणार आहे. 18 चेंडू आणि 54 धावांची गरज आणि मनोज सारखा अडथळा तुमच्या समोर आहे. पाहूया मनोज मॅच घेऊन जातोय का अंकुश मनोजचं काम तमाम करतोय, बघण्यासारखं असेल. कॅज्युअल पाहायला मिळाला. अकुट टप्प्याचा चेंडू वाईड +1 अशा 2 धावा येत आहेत. अवांतर चेंडूचा पुकारा केला जातो, पंचांकडनं दंडित केले जात आहे. वाईड +1 अशा 2 धावा, धावसंख्या 2 ने वाढते ते 19. आता मात्र समीकरण 18 चेंडू 52 धावा, 52 टू विन इन 18 बॉल्स. धावसंख्या पोहोचली ते 19. चला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते अंकुश. हो तेच तर्रार चेंडू, मात्र हलकीशी अपील. आता मात्र चेंडू आहेत 17 धावा हवेत त्या 52, 52. पहिला चेंडू लीगल डिलिव्हरी म्हणून कन्सिडर केला जातो पंचांकडनं. उर्वरित 5 चेंडू या षटकातील कसे असतील अंकुशचे ते बघण्यासारखं असेल. सरफोवर सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि आमच्या दिशेला आलेला चेंडू बघा. आमच्या समालोचन कक्षात चेंडूने धडक मारलेली आहे 4 धावांसाठी आणि मनोजचा फटका किती तेच तर्रार आहे ते आपल्याला पाहायला मिळालं, बघायला मिळालं. 16 चेंडू आणि 48 धावा. 16 चेंडू 48 धावा. धाव संख्या झाली ती म्हणजे 23. तर गोलंदाजीसाठी तयार आहे तो अंकुश. तिसरा चेंडू टाकण्यासाठी गाडी जाऊन थांबते सीमारेषे बाहेर. षटकार. 42 धावा आणि 15 चेंडू. स्कोर किती आहे? 19 धावा, 29 धावा झालेले आहेत. अंकुश यांना लो फुलटा चेंडू झेल सुटतोय आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. आता मात्र डोईजड होतोय तो म्हणजे फलंदाज मनोजचे वैयक्तिक धावा किती झाल्यात? अरे आणि तुकाराम वाघमारे साहेबांचं इथे आगमन होत आहे. एक जबरदस्त असा व्हॉइस ऑफ नवी मुंबई 40+ क्रिकेट. खूप जबरदस्त असं समालोचन करतात ते आणि तुकाराम वाघमारे साहेबांचं इथे आगमन होत आहे. वेलकम वाघमारे साहेब. नयनभाई वाघमारे साहेबांचा पण इथे सन्मान करायचा आहे. प्लीज थोड्या वेळाने करू, आपण थोड्या वेळाने करू. आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला करू. बॉल चेंडू आहेत 14 चेंडू आणि 38 धावांची गरज. 14 चेंडू 38. उर्वरित 2 चेंडू असणारे या षटकातील. राजू क्या मैच चल रहा है. देखिए एक तरफ आग है तो दूसरी तरफ खाई है. ये आग जो लगी है दोनों के बीच में जो लड़ाई है ना वो कांटे की टक्कर है. अभी लड़ाई लड़ रहे हो मनोज कदम. सिंगल हैंडेडली लड़ाई लड़ रहे हैं मनोज. जबरदस्त. जिस प्रकार से लड़ाई अंकुश ने जारी की थी और उसका अनुकरण करते हुए हमारे मनोज जी कदम. इक्वेशन है 13 गेंदों में 37 रन. बहुत बढ़िया राज सर. आप मतलब सोने पे सुहागा होगा अगर ये गेंद में कुछ अंतर निरंतर की बात करें. यानी कि पटकी हुई गेंद को खेलना चाहते थे फिर उसी प्रकार की गेंद खेलना की. जी हाँ, इस बार दिशा से भटके. अंपायर का सही नतीजा इशारा वाइड बॉल करार दिए गए, दंडित किया गया है. 13 गेंदे 13
चेंडू आणि 36 रन, 36 टू विन. हाँ, 13 चेंडू आणि 36 धावा. बहुत बहुत सुपर डुपर मुकाबला ये चल रहा है. ये मतलब कांटे की टक्कर नहीं, सुपर डुपर. इस बार पटके गेंद को खेला मिड विकेट की दिशा में, गेंद जा रहा है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. हो जिसके बैट में दम है उसका नाम है मनोज कदम. दम रखता है ये बल्लेबाज. अरे हर एक कदम अपनी टीम को जिताने को आगे बढ़ाता है. ये एक कदम. मलेकर साहब कहा है भाई कैमरामैन फोकस करो. उनके चेहरे की हंसी को हम नहीं रोक पाएंगे. दिल की धड़कनें तेज होती है जब तुकाराम मुंडे जी खुश होते हैं, बस इतना ही है. अरे अभी लेकिन तुकाराम मुंडे जी नहीं है, हमारे संतोष मलेकर साहब है वहाँ. नहीं 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 सर, आज उनका नाम तुकाराम मुंडे के नाम से नवी मुंबई महानगर पालिका में बहुत ऊपरी स्तर पे लिया जाता है. इसके अनुभूति हमने खुद जाके स्वयं ऑफिस में देखी है. जब वो चलते हैं ना तो ऑफिस में कोई आजू बाजू नहीं आता है. वो क्लार्क भी उठ के खड़ा होता है, गुड मॉर्निंग सर. ये मैंने देखा है सर, सीबीडी बेलापुर उनके ऑफिस से किस कामकाज से गया था. ये बड़प्पन है उनका. अरे यही कारण है वो स्पेशल है ना सर. बिल्कुल. लेकिन कांटे का टक्कर है भाई, ये शेर है भाई. 12 चेंडू आणि 32 धावांचं इक्वेशन. प्रत्येक षटकामागे 16 धावा. कोण जिंकून जाईल साहेब? ये कांटे का टक्कर है सर. मैं कह रहा हूँ इसलिए कि कांटे में टकराव करना खिलाड़ी का काम नहीं है, जिगर का काम रहता है. 2 ओवर में 39 रन तक पहुंच गई है. 34 धावांवरती खेळतो मनोज. जबरदस्त यार. सिंगल हँड ज्या पद्धतीने अंकुशने फलंदाजी केली आपल्या संघासाठी, गावदेवी संघासाठी, आता मात्र त्याचं अनुकरण करताना दिसतोय तो मनोज कदम, जिसके हर कदम पर विजय श्री की मोहर छपी हुई लगी हुई है, वो है मनोज कदम. चला गोलंदाज शिरीष. पहिला चेंडू आकुट टप्प्याचा अवांतर पुकारा केला. इक्वेशन 12 चेंडू 31 धावा. रांची बहुत बढ़िया गेंदबाज है श्री, लेकिन बल्लेबाज भी पूरे उफान पे. मतलब भर्ती के टाइम में जो समंदर उफान पे रहता ना, वो उफान पे मनोज आज है. मतलब 13.5 14.5 मीटर की जो लहरें गिरती है समंदर में ना, तब वो आप तो नाकवा है, आपको ये बोलने की जरूरत नहीं, लेकिन ये समंदर रनों का है, लेकिन नॉन स्ट्राइकर पर है. उसको हम लोग ज्वार भाटा बोलते हैं. वो ज्वार भाटा आना है और आ रहा है अब. और आणि हा चांगला फटका. चेंडू जातो आहे तो काय जबरदस्त कलात्मक फटका. समोर आलेला चेंडू ज्या पद्धतीने मारलेला आहे, अनबिलिव्हेबल फटका यार. दीपक जाधव. समीकरण बदललं. 11 चेंडू 25 धावा. शाम का टाइम है और नाम दीपक है. दीपक लगाने का काम आया है, दीपक जलाने का काम आया. दीपक जला है. श्री की पहली गेंद पे छक्का लगा के उन्होंने मैच में काफी हद तक 11 गेंदों में 25 रन की अभी भी दरकार है राशि. तेच आहे महत्वाचं, कारण की एक जो बेंच स्टँड आहे आणि जो स्क्वॉड आहे SD11चा, खूप कणखर टीम आहे. प्रत्येक चेंडू मागे त्यांच्याकडे खूप चढाओढ चाललेली असते. तू मैमय असतो. तू ऐसा क्यों किया, तू असं का केलं, तू असं का नाही केलं. आणि हेच कारण आहे. सामन्याला थांबवायचं नाहीये, विलंब करायचा नाही, पंच मॅच चालू ठेवायचे. मयेकर साहेब मैदानाच्या बाहेर जावा प्लीज. मयेकर साहेब मैदानाच्या बाहेर जायचं. सामना संपल्यावरतीच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येण्याची परवानगी आहे. भाई थोड़ा सा वक्त का यहाँ पे आप सही इस्तेमाल करिए, क्योंकि अंधेरा होने वाला है और फाइनल अंतिम मुकाबला भी होने वाला है. 11 चेंडू आणि 25 धावा. समीकरण. पटकी हुई गेंद को खेला इसको, लेकिन इस समय गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. लेकिन दीपक खरबूजे का देख के खरबूजा रंग बदला है. ऑलरेडी वो खरबूजा ही है. अरे भाई दीपक जी है, बहुत इज्जत से नाम लेते हैं, लेकिन ये अगर 10 गेंदों में 21 रन, ये अगर यह कॉमेडी थोड़ी छोड़ी जाए तो दीपक में भी दमकम है. अरे वो तो दिख रहा है. आज खूप काही स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या सिंगल हँडेडली मॅचेस काढलेल्या. जेव्हा मनोज कदम मैदानाच्या बाहेर जातो तेव्हा काम चालू होतं ते दीपक जाधव यांचं. साठेलकर साहब अभी भी मैदान में मतलब तंबू में विश्राम करते हुए. बहुत बड़ी स्ट्रेंथ है, बैटिंग स्ट्रेंथ. बहुत मौके के टाइम पे ये बारिश आई है. ये कुछ हद तक सानपाड़ा गांव देवी के लिए कुछ प्लस हो सकता है, राहत की बाब होगी. हो सकता है. बिल्कुल. 10 चेंडू आणि 21 धावा. मंगा साहेब. मंगा सन्माननीय मंगा साहेब, या आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत सर. इस बार बहुत बढ़िया गेंद. जी हाँ, बल्लेबाज यहाँ पे पवेलियन में आते हुए दीपक जी बाहरी किनारा लिया.
कुठेतरी कठीणाईवर आता सिच्युएशन आणली आहे. कारण 9 चेंडू 21 धावा. जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानात पडत नाही तोपर्यंत मॅच कोण जिंकेल कोण हारेल काही प्रेडिक्ट करता येणार नाही. भाई किस्मत से देखिए, मेहनत से किस्मत का जंजीरा पिघल जाता है और हौसला बुलंद हो तो फिर तकदीर बदल जाता है. ये तकदीर बदलने का काम यहाँ पे बारिश ने किया है ऐसा मुझे लगता है. आणि मला तर वाटतं की मॅच अजूनपर्यंत जोपर्यंत मनोज मैदानात आहे तर मनोज SC11 साठी प्रयत्न करणार. परंतु शेवटचा षटक कोणता गोलंदाज टाकतोय ते महत्वाचं असणार आहे. कारण की हा रबर बॉल किंवा क्रिकेट हा खेळ फलंदाजाचा मानला जातो, परंतु गोलंदाज पण तेवढेच ताकदीने या मैदानात आपल्याला आजच्या दिवसात दिसलेलं आहे. परंतु राहत की बाब ही आहे की गोलंदाजाला एक पोषक वातावरण तर निर्माण झालेलं आहे आणि पावसाची रिमझिम चालू झालेली आहे. बहुत बड़ा नाम क्रिकेट इतिहास में टेनिस क्रिकेट का अगर कोई लिया जाता है इज्जत से तो वो साटिल गर्जी का है. वो शेर की चाल है, देखो चलते जैसे हाँ मानो जंगल का राजा शेर होता है. ये शेर की चाल चल के गए विकेट पे. राज जी बताइए. जबरदस्त तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्याने आपला कामाने त्याने आपला ठसा उमटवलेला आहे. आणि आता मात्र समीकरण आहे 9 चेंडू 21 धावा आणि हे काम त्यांच्यासाठी सोपं 20 धावांची गरज आणि हे सोपं काम नसणार आहे. आणि ते कसा हा पल्ला पाडण्यासाठी प्रयत्न करतील आपल्या SC11 संघासाठी. मिड विकेटला मारलेला फटका. 8 चेंडू आणि 8 चेंडू 19 धावा समीकरण. मनोज कदम अब स्ट्राइक पर है, अब आएगा मजा. अब मतलब आप लिख लीजिए इस गेंद पे क्या होना है, मन ही मन में लिख लीजिए, फिर हम बताएंगे उसका क्या हाल होगा. नहीं, जब तक गेंद गिरती नहीं मैदान पर तब तक हम कुछ नहीं बोल सकते. अरे भाई बाजार में नई मूंगफली आने से बादाम के दाम थोड़ी कम होते हैं. ये बादाम है भाई, अपना 40+ का बादाम है. पका हुआ कलरफुल बादाम है वो. बिल्कुल. ये एक सही हकीकत है राज जी. 7 गेंदों में 17 रन की आवश्यकता है. क्यों हम ऐसा कहते हैं मालूम है? इसमें दमखम है ये बल्लेबाज में जिसका नाम है मनोज कदम. और मूंगफली और बादाम में बहुत अंतर है लेकिन टेस्ट लगभग सेम रहता है ना. ये दाम वाला है, ये दाम है कदम का और बल्ले का दाम है. आणि त्यांचे कदम आहेत ते आपल्या संघाला विजेत्या पदाकडे घेऊन जात आहेत. आता मात्र तेच सर्रार चेंडू टाकलेला आहे. कमाल केली गोलंदाजाने. आता मात्र कुठेतरी अडचणीत येऊन थांबलेला आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. बारिश मानो ये सोमवार के दिन हम शिवजी के मंदिर में जाके दुग्धाभिषेक. 6 चेंडू 17 धावा. 6 चेंडू 17 धावांची गरज. 54 6 चेंडू आणि 17 धावा. कोणी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. चालू करायची मॅच. पंच मॅच चालू करा, कोणाला थांबू नका, मॅच चालू करा. 6 चेंडू 17 धावाच आहेत. 71 धावांचे लक्ष आहे. 54 धावा झालेले आहेत. संतोष इथे प्रत्येक चेंडू आम्ही कॅल्क्युलेट करतोय, कोणतेच चूक नाहीये. 6 चेंडू 17 धावा. नहीं 12 क्लियर प्ले आया तो आपको 2 रन का पेनल्टी. आप इधर कोई भी प्लेयर नहीं भेजा आपने. 6 चेंडू आणि 17 धावा. थोडस खेळाडू वृत्ती दाखवायचे. दोन्ही संघाला विनंती असेल, चला थोडस स्पीडअप करा. नाही, आणि आम्ही प्रत्येक चेंडू मागे एक विश्लेषण सांगतोय तुम्हाला. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला विश्लेषण सांगतोय, कुठलीही चूक झालेली नाहीये. प्रत्येक चेंडू मागे तुम्ही वेळ घालू नका. मॅच चालू करो. 6 चेंडू 17 धावा. पेनल्टी की जरूरत लग रही है मुझे. नहीं पेनल्टी नहीं देने का. जी लग रही, बोला मैं नहीं देगा. मैं मतलब मैच चालू कीजिए. मेरे हाथ में बहुत कुछ है लेकिन हाथ में कुछ भी नहीं है. मैं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री हूँ लेकिन आज मेरे हाथ में कुछ नहीं है. ये बहुत बड़ी खेद की बात है. थोड़ी देर में आऊंगा. हेलीकॉप्टर में पेट्रोल नहीं है, इसके गाड़ी में ये तो दे दीजिए, मैं उड़ जाऊंगा. यही हमारी खासियत है. हमारे तुकाराम जी वाघमारे साहेबांची. तर 6 चेंडू 17 धावा. हे बघा, प्रत्येक बॉल मी कॅल्क्युलेट करतोय, तुम्हाला पण सांगतोय, विचारतोय. 6 चेंडू 17 धावा. इरशाद भाई ये अनोखा व्यक्तिमत्व है, एक ऑलराउंडर है. इरशाद भाई मौके के अपने हाथ पे गेंद थमा दिए कप्तान ने. राजी क्या कहेंगे?
इर्षाद बद्दल मी जर बोललो तर एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि हा मॅच कधी घेऊन जाईल सांगता येत नाही, परंतु मॅच रोखण्यासाठी दोन खेळाडू आहेत. एकीकडे साटिलकर साहेबांचा अनुभव आणि दुसरीकडे ते सळसळतं रक्त म्हणजे मनोज कदम, यांचे कदम जात आहेत विजेत्या पदाकडे. जिसके बल्ले में है दम उसका नाम है भाई मनोज कदम. दम रखता है, दमखम रखता है. फिर एक बार राउंड विकेट. इस बार साटिलकर खेलना चाहते थे लेकिन देखिए गेंद कितनी तेजी से आ रही, बारिश का कमाल है भाई. अभी भी 5 गेंदों में 16 रन की अभी भी आवश्यकता है. राज 5 चेंडू आणि 16 धावा. कोणता संघ कोण घेऊन जाईल? आता मात्र स्ट्राईक वरती येईल तो आग उगळणारा खेळाडू म्हणजे मनोज कदम आणि त्याला मागच्या ओव्हर्स मध्ये मागच्या षटकामध्ये निश्चितच गोलंदाजाने रोखलेलं आहे आणि त्याला पुरेपूर पोषक असं वातावरण निर्माण झालं होतं. ते म्हणजे जो पाऊस रिमझिम पडतोय तो निश्चितच गोलंदाजीच्या पथ्यावरती पडलेला आहे. 55 धावा धावफलकावर आहेत राजी. यस बरोबर. धावा आता 5 चेंडू आणि 16 धावा आणि मनोजला पण अडकवलंय गोलंदाज इर्षादने. पवार साहब की दिल की धड़कनें तेज होती हुई. क्या बात है पवार जी. 4 चेंडू 16 धावा. काय म्हणाल, कुठे सामना चाललाय? देखिए आपने जैसे कहा कि मनोज के बल्ले में वो है, वो कर सकता है. आखिरी गेंद तक कुछ कह नहीं सकते क्योंकि मनोज अभी भी पूरे उफान पे. भले समंदर में थोड़ा हवा का दबाव कम हुआ है, बारिश इसी कारण आई है, लेकिन ये बल्ले की बारिश निरंतर होगी, इसमें कोई दौरा नहीं. इरशाद की भी तारीफ होगी यहाँ पे. बहुत सटीक गेंदबाजी करे राज. देखिए खेलना चाहते थे लेकिन गेंद गई मिडाव की. तब ये एडवांटेज है. क्या हुआ? 2 रन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला नाही असं पंच घोषित करतात आहे. 2 धावा आहेत. आमच्या तिथे स्वयंसेवक आहेत, कोणी मैदानात आतंक करायचा नाहीये. 2 धावा घेत आहेत. 3 चेंडू आणि 14 धावा. समीकरण 3 चेंडू 14 धावा. ये गेंद मैच की टर्निंग पॉइंट होगी ऐसा मेरा दिल क्यों कहता है मालूम नहीं, लेकिन गेंद डालने के बाद मैं तो बताऊंगा इस बार गेंद को खेला है. गेंद हवा में है. संतोष जी तांबुले नीचे है, जेल को छूड़ा है और गेंद जहां पहुंची है अंकुश के हाथों से छूट हुई नहीं. कौन है गेंद? बाहर 4 रनों के लिए. सदा ने हमारे उधर स्वयंसेवक खड़े हैं, सदा और देवी जी है, उन्होंने अंपायर को इशारा कर दिया है भाई ये 4 रन है. अंपायर ने बोल दिया है. अंपायर आप जाके चेक कर दीजिए प्लीज. 4 रन है. नहीं सदा भाई एकदम चाणाक्ष है. देखिए इतनी बड़ी बरसात में सदा और मैं देवी की तारीफ करूंगा क्योंकि ये बहुत बड़ी बात है सर. बारिश में भी उन्होंने अपना स्वयंसेवक का दायित्व नहीं छोड़ा है. सदा और देवी आपके लिए भाई हैट्स ऑफ है. उनका सत्कार करें. बहुत बड़ी जिम्मेदारी का काम उन्होंने किया है. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 6 धावा. बाउंड्री 4. आणि मनोज यांची ताकद आहे पहा. कुठेतरी मिळालेल्या संधीचं सोनं केलं परंतु क्षेत्ररक्षणाने साजीची साथ नाही दिली. पुन्हा एकदा मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डिस्क्युअर लेगला. 1 धावेसाठी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव फेकी सुरेख होती. विक्रम करणे झालेली चूक. 1 चेंडू आणि 8 धावा. इर्षाद. इसमें अभी भी कुछ बोल नहीं सकते सर क्योंकि ये गेंद अगर लीगल डिलीवरी नहीं होती तो मैच में अभी भी ट्विस्ट है. तर पाहूया टाय झाला सामना आणि हा सामना जातोय तो म्हणजे गावदेवी संघाकडे.